नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी न्यूज अनकटच्या कलारंजन या सत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे ज्ञान, मार्गदर्शन आणि आत्मिक जागृती यांचा पवित्र उत्सव आहे। गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारा नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक शांत दीपस्तंभ। त्या गुरुला वंदन करण्याचा हा दिवस। आजच्या या दिवशी आपण आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांच्या अस्तित्वामुळे आपलं आयुष्य साकारतं, सजतं आणि समृद्ध होतं। मंडळी, आता मी जसं म्हटलं, गुरु म्हणजे दीपस्तंभ, शांत दीपस्तंभ। याचं सुंदर उदाहरण म्हणजे माझ्या गुरु डॉक्टर अनघा धायगुडे यांचं व्यक्तिमत्व। त्यांच्या शिष्यवर्गाची संख्या इतकी मोठी असली तरी प्रत्येक शिष्याच्या प्रगतीसाठी त्यांचं मार्गदर्शन अत्यंत व्यक्तिगत आणि आत्मीय असतं। आज गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी त्यांच्या सानिध्यात त्यांची शिष्या ही माझ्यासाठी परमभाग्याची गोष्ट आहे। रिअली आय एम द ब्लेस्ड वन टू बी विथ माय गुरु ऑन दिस स्पेशल ओकेजन ऑफ गुरुपौर्णिमा। डॉक्टर अनघा धायगुडे यांच्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे, थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते। त्या केवळ एक उत्तम अप्रतिम गायिका नाहीत, तर बहुआयामी व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहेत। त्या एक प्रतिभाशाली संगीत शिक्षिका, समीक्षक आणि अनेक संगीत कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून शिवाय SNDTमध्ये संगीत विभागात कार्यरत आहेत। त्यांनी सुप्रसिद्ध गानसम्राज्ञी द लिव्हिंग लेजेंड सुमन कल्याणपूरजी यांच्या सांगीतिक कार्यावर PhD केली आहे। त्याचबरोबर संगीत विशारद फ्रॉम गांधर्व महाविद्यालय, MA इन म्युझिक थेरपीमध्ये अभ्यास, MCOM आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अशा त्यांच्या अनेक डिग्रीज आहेत। त्यांची संगीताबाबतची आवडही तितकीच व्यापक। शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, संगीतशास्त्र, व्हॉइस कल्चर, सुंदर लिखाण आणि सॉफ्ट स्किल मॅनेजमेंट एक्सेट्रा हे त्यांच्या अभ्यासाचे आणि कार्याचे क्षेत्र आहेत। खरं तर त्या संगीत विद्येच्या सखोल साधकच आहेत। अनघा मॅम, गुरुपौर्णिमा निमित्त आज आमच्या कलारंजन सेगमेंटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्ते। सर्वप्रथम तुमच्या मधुर आवाजात आम्हाला एक सुंदर गाणं ऐकायला नक्कीच आवडेल। एक छोटीशी प्रस्तुती करते। घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात। सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत, विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन आचवल, फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो, काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार, हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार, परसात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुलवे चायला नेशील तू गडे, कपिलेच्या दुधावर मऊ
ललाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माय. आले भरून डोळे पुन्हा गळानी दाटला, माऊलीच्या भेटी साठी जीव व्याकुळला. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. खूप सुंदर. मॅम, तुमच्या गुरुनी तुम्हाला घडवलं, तर त्यांनी सांगितलेलं एखादं मंत्र जे आजही तुमच्या अध्यापनाचा गाभा आहे? खरं म्हणजे अश्विनी, तू म्हणतेस मला मी गुरु आहे असं, पण कायम संगीत क्षेत्रामध्ये विद्यार्थी राहणं हा जास्ती चांगला भाग असतो. कारण कुठलीही कला शिकताना ती कायम शिकत राहण्याची ऊर्जा मिळायला पाहिजे. आणि माझ्या गुरूंनी कायम मला हाच मंत्र दिलेला आहे की आपण कायम काहीतरी नव्याने शिकत राहणं हीच खरी गुरु होण्यापेक्षा सुद्धा विद्यार्थी दशेत राहण्याची भूमिका ही कायम बजावता आली पाहिजे. माझे गुरु ज्यांनी खरोखर गाण्याच्या क्षेत्रात बोट धरून चालायला शिकवलं ते पंडित शरद गोखले, माननीय श्रीमती नंदा गोखले, मुकुंद फणसळकर ज्याच्याकडे मी सुगम संगीताचे काही धडे घेतले, आणि आत्तासुद्धा मी ज्यांच्याकडे सातत्याने मार्गदर्शन घेत आहे ते कल्याण हुद्दार सर. ह्या सगळ्यांचंच माझ्या आयुष्यामध्ये एक गुरु म्हणून खूप मोठं योगदान आहे. कारण संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी कायम काही ना काहीतरी मला नाविन्यपूर्ण गोष्टी करायला शिकवल्या, मार्गदर्शन दिलेलं आहे आणि सातत्याने हे मार्गदर्शन कायम सुरू आहे. गुरुने दिलेलं एखादं वाक्य जे तुमचं आयुष्यच बदलून गेलं, असं काही अनुभव? गोखले सर कायम म्हणायचे की खरं म्हणजे मीही गुरु म्हणून किती काय देतो तुम्हाला मला माहिती नाही, मला जे शक्य आहे ते तुमची झोळी भरून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला जे जे काही वेचता येईल ते वेचा आणि त्याहीपेक्षा ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. म्हणजे संगीत ही कला प्रवाही आहे, रादर कुठलीही कला ही प्रवाहीच असते आणि ती प्रवाहीच राहिली पाहिजे. त्यामुळे संगीताच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून, त्याच्या शास्त्राच्या माध्यमातून ती कला प्रवाहाने जितकी पुढे नेता येईल तेवढी पुढे नेत राहा, हा त्यांचा खरं म्हणजे खूप मोलाचा मंत्र आहे जो आम्ही अनेक विद्यार्थ्यांनी आजही पाळतो. अच्छा. गुरु शिष्य नातं हे केवळ शिक्षणापुरतंच असतं, म्हणजे तेवढंच असतं मर्यादित, की ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक नवा अर्थ घेत जातं? खूप छान विचारतेस तू हे. खरं म्हणजे गुरु शिष्याचं नातं हे केवळ गुरु दान विद्यादान करतोय किंवा आता ती एक कला माझ्यापर्यंत त्यांनी शिकवली, केवळ तिथपर्यंत मर्यादित नसून त्यांचं आयुष्यसुद्धा आम्ही खूप जवळून बघतो. आणि माझाही तोच हेतू असतो की जेव्हा आपल्याकडे कोणी विद्यार्थिनी शिकायला येतात, जेव्हा आपल्याकडे काही मार्गदर्शनासाठी कुणी येतं, तेव्हा केवळ एक तेवढीच कला म्हणून मला शिकवा किंवा एखादा राग शिकवा, तर तसं नसून त्याच्या पलीकडे जाऊन काय गोष्टी आहेत त्याही गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. कारण रोजचं जीवन त्यांच्या आम्ही आयुष्य बघितलेलं आहे आणि आजही मी जेव्हा माझ्या गुरूंचं बघते तेव्हा त्यांचा चाललेला रियाज, त्यांची संगीताप्रती असलेली तळमळ किंवा एकंदरीत आपलं आयुष्य किती संगीतमय असलं पाहिजे आणि तितकंच ते सात्विक जीवनातही असलं पाहिजे, ते आयुष्यात मी खूप माझ्या गुरूंकडनं मिळवलेली गोष्ट आहे. आणि ती मी सातत्याने पाळत असते की आपण जसे जमिनीवर बसतो तसे शिक्षणातही आपले पाय जमिनीवरच राहिले पाहिजे आणि मग आपण त्या चांगल्या वाटेवर, चांगल्या गोष्टींवर मार्गक्रमण करू शकतो. किती छान विचार आहेत मॅम. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात जिथे माहिती सहज उपलब्ध आहे तिथे गुरुत्व आणि शिष्यत्व याचं काय स्थान आहे?
तंत्रज्ञान विकसित होतं आहे, होणार आहे आणि ते एका दृष्टीने चांगलं पण आहे. फक्त काही वेळेला त्याची आपण पडताळणी करून पाहणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मी गुरु म्हणण्यापेक्षा एक शिक्षक या माध्यमातून मी जास्त हे विद्यार्थ्यांना मला असं सांगावंसं वाटतं किंवा म्हणावंसं वाटतं की ती पूर्ण माहिती पडताळून पाहिल्याशिवाय त्याच्या मागे केवळ एक सोपी गोष्ट आहे म्हणून लागू नका. नाहीतर आज सगळेच कलाकार केवळ यूट्यूब शिक्षणाच्या माध्यमातूनही मोठे झाले असते. तर त्याचा उपयोग कसा आपण करून घेतोय त्यावर हे केवळ संगीत क्षेत्रात नाही तर शालेय जीवनात किंवा आता कॉलेजमधल्या आयुष्यामध्ये, महाविद्यालयात किंवा विद्यापीठामध्ये जेव्हा शिक्षण सुरू आहे त्या सगळ्यांसाठीच हे उपयुक्त गोष्ट आहे. पण त्याचा उपयोग कसा आणि किती प्रकारे करून घेता येतोय हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते सांगण्याकरता तुम्हाला शेवटी गुरु किंवा शिक्षक हवाच आहे. त्यामुळे केवळ माध्यम उपलब्ध आहे हे न विचार करता आपण त्याच्यातून कसं वेचायचं हे गुरुकडून किंवा शिक्षकाकडून ज्ञान घेणं हे फार महत्त्वाचं आहे. एक उत्तम शिष्य घडवण्यासाठी गुरुला स्वतःमध्ये गुण काही असे टिकवावे लागतात का? सातत्य, रोजचा आपला जीवनचर्या, त्यानंतर आपण कसे वागतो आहोत असं आपल्याला आपले जर विद्यार्थी फॉलो करत असतील तर आपली वर्तणूक, आपली जीवनचर्या, आपल्या गोष्टीमधला एक शिस्तबद्धता ही खूप महत्त्वाची आहे. कारण आपल्याला किंवा आपणही कुणाला जेव्हा फॉलो करतो तेव्हा त्या माणसाचे पूर्ण गुण बघतो, नुसती कला बघत नाही आणि बघू पण नाही तर त्याच्या मागे असणारं चांगलं माणूस पण बघावं. कारण कितीही मोठा कलाकार झाला किंवा कितीही मोठा शिक्षक असेल तरीसुद्धा त्यातलं माणूस पण काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कलाप्रस्तुती ही रंगमंचावर होतेच, पण रोजच्या जीवनामध्ये त्याची दिनचर्या कशी आहे, रोजच्या जीवनामध्ये त्याची शिस्तबद्धता कशी आहे, त्याच्या कलेप्रती प्रेम कसं आहे, कलेप्रती श्रद्धा कशी आहे आणि आयुष्यातलं सातत्य कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सातत्य ती एक साधना आहे. कारण कुठलीही कला ही साधनेशिवाय फलप्राप्ती नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ती साधनेतलं सातत्य आणि सामंजस्य या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आता शास्त्रीय संगीतात बंदिश म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय? एक चाल, एक कला किंवा एक साधना? आपण कुठलाही राग जेव्हा बघतो तेव्हा त्या रागामधल्या स्वररचना, त्यातल्या स्वरसंगती किंवा त्याच्याबरोबर येणारी बंदिश ही गोष्ट म्हणजे काय की एक बांधलेली रचना म्हणून त्याला बंदिश म्हणतो. तर ती बंदिस्त असते, पण त्या बंदिशीचं स्वरूप त्या रागाला अनुसरून कसं आहे, त्या रागातल्या स्वररचनेला किती अनुकूल दिसतं हे आपण बंदिशीच्या माध्यमातून बघितलं पाहिजे. ती केवळ चाल म्हणून त्याचा अभ्यास न करता त्याचबरोबरीनं आपल्याला त्याचा उपयोग त्या रागविस्तारामध्ये कसा मांडता येतोय. बंदिशीच्या नोटेशन हे सगळं त्या रागविस्ताराचा रूपच असतं एक छोटं. किंवा बंदिश आपण म्हणतो जेव्हा ते एखादं गीतच आहे ना, त्या गीतामधून त्या रागाची भावव्यक्ती कशी बाहेर पडते आहे किंवा त्या रागाचा एक भाव कसा दिसतो आहे आणि त्याचबरोबर बंदिश रचनेमधला भाव कसा आहे त्या भावाला अनुसरून ती चाल बांधलेली आहे. तर ती बांधलेली चाल आपल्याला आपल्या आवाजातून ती व्यक्त होता येते की नाही याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. मग ती तुम्ही बंदिशीच्या शब्दांमागे जी लपलेली भावना आहेत ती तुम्ही गाताना स्वतःच्या अनुभवातून हे प्रस्तुत करता की बंदिशकाराच्या दृष्टिकोनातून? आता ह्याचा विचार थोडंसं आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हाच हा घडू शकतो आणि ह्याच्यासाठी गुरुचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. अर्थातच लहान वयामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचे अर्थ समजत नसतात, पण हळूहळू आपण जसं मोठे होतो तसं आपण आता समज यमन राग, धूप राग हे राग आपण सुरुवातीच्या काळात जेव्हा शिकतो तेव्हा प्रत्येक बंदिशीचा अर्थ कधीतरी समजलेला असतोच असं नाही म्हणजे. कारण ब्रजभाषेत आहेत काही बंदिशी, काही हिंदीमध्ये आहेत, तर तेव्हा त्या अर्थाला अनुसरून आपण गातो असं होत नाही. पण जसं जसं वयाच्या मोठ्या टप्प्यावर येतो तसं वयाबरोबर आपली
मॅच्युरिटी पण वाढते किंवा गाण्याचं वय वाढतं. अगदी सांगीतिक वय आपलं जेव्हा वाढतं तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ कळून आपण गायला पाहिजे. जेव्हा कळायला लागतं हां, आणि मग तो अर्थ जेव्हा कळतो तेव्हा आपल्याला त्या आवाजामधून तो व्यक्त होणे हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून आम्हाला गुरुजी नेहमी सांगायचे किंवा अजूनही सांगतात की जेव्हा आपण बडा ख्याल गातो तेव्हा बड्या ख्यालाला पूरक आपल्याला छोटा ख्याल गाता आला पाहिजे. किंवा एखादी छोट्या ख्यालाची प्रस्तुती असते तर त्याच्यामध्ये शब्द काय सांगतायत, ते शब्द आपल्याला काय डिमांड करतायत, त्या शब्दाप्रमाणे आपल्याला गाता आलं पाहिजे आणि तो आवाजाचा मग तसा प्रभाव तिथे दिसला पाहिजे. अच्छा, जसं आपण म्हणतो ना मॅम की सूर सापडतो म्हणजे नेमकं काय, आणि ते जर सापडल्यावर नक्की काय शिकवून जातं आपल्याला? हा खरं खूप मोठा आणि प्रदीर्घ बोलण्याचा विषय आहे. खरं म्हणजे सूर सापडण्याकरता अक्षरशः एक जन्मही अपुरा आहे असं म्हणायला हरकत नाही. हां, म्हणजे फार क्वचित अशी वेळ येते की आपण जेव्हा एकदम एक काहीतरी अनुभूती होते आपल्याला. म्हणजे मी आवर्जून असं सांगेन की अनुभव आणि अनुभूती हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनुभव हा आपण एखाद्याला सांगू शकतो की मला असा असा अनुभव आला बाबा, पण अनुभूती ही सांगू नाही शकत. ती प्रत्येकाला आपल्या पद्धतीने आजमावावी लागते, आत्मसात करावी लागते. त्यामुळे कुठलाही सूर सापडणे ही एक वेगळी अनुभूती आहे आणि ती त्या व्यक्तीला व्यक्त न होण्यासारखी आहे. त्यामुळे ती अनुभूती आपण कशी घ्यायची आणि कधी मिळू शकते याला अशी काही काळ वेळ किंवा अमुक एक गोष्ट आपण त्या बरोबर सुराला पोहोचलो असं आपण सांगू नाही शकत, पण ती एक वेगळी अनुभूती आहे. अच्छा, म्हणजे आता तुमच्या मते सूर चुकणं म्हणजे केवळ एक तांत्रिक चूक असतो की आपल्या मनात काही असंतुलन असं काही असतं? दोन्ही गोष्टी आहेत. तांत्रिकसुद्धा काही वेळेला होऊ शकतं की कारण पण तंत्र हे सुद्धा किंवा आपण केव्हा विचार करतो जेव्हा आपल्याला त्याच्यामधलं सायन्स उलगडायला लागतं तेव्हा. पण ती चूक आपल्याला कधीतरी होतं ना असं, कारण गाणं आणि मन ह्याचा एक खूप मोठं संतुलन असण्याची गरज असते. म्हणजे एखादा दिवस नसेल जर आपलं मन काही असंतुलन असेल किंवा काही खळबळ असेल तर कदाचित त्या दिवशी त्या अगदी सुगम संगीतातलं आपण कुठलं भावगीत म्हणू, भक्तिगीत म्हणू, ते सुद्धा सुचत नाही किंवा आपल्याला तेवढं छान गाता येतं असं होत नाही. पण तसंच रागसंगीताचं सुद्धा आहे. पण व्हाईस वर्सा विचार केला तर एखाद्या वेळेला असं पण होतं की तुम्ही एखादी छान प्रस्तुती केलीत, एखादं शांत गाणं ऐकलत, एखादं शांत राग ऐकलत, तर संतुलन मनाचं जागेवर सुद्धा येतं. जी खळबळ माजलेली असते ती शांत सुद्धा होते. म्हणजे गाणं आणि मन ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी खूप एकत्र जाणाऱ्या आहेत. मला आपल्या व्ह्युअर्सना इथे सांगावंसं वाटतं की आवर्जून सांगावंसं वाटतं की प्रत्येक गुरुपौर्णिमेला माझ्या मॅम आपल्या स्टुडंट्ससाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित करतात गाण्याचा. तर मला तुम्हाला असं विचारायचं की याच्या मागची भावना काय मॅम नक्की? खरं सांगू का, त्या मागे उद्देश हा माझा अगदी एकच असतो की वर्षभर विद्यार्थी शिकतात तर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे की आपण जे वर्षभर काय काय शिकलो आहोत ते कुठेतरी आपल्याला लोकांसमोर व्यक्त होता यावं, लोकांसमोर त्याचं सादरीकरण करता यावं. ह्याचं कारण असं आहे की गाणं ही शेवटी एक परफॉर्मिंग आर्ट. म्हणजे ती रोज मी म्हणणं आणि 4 लोकांसमोर मला म्हणता येणं ह्याच्यामध्ये फरक आहे. कारण मग त्याच्यामुळे एक रंगमंच किंवा स्टेजचं एक स्टेज डेअरिंग, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास म्हणतो. इतर आपण रोज काही आपल्याबरोबर सहाय्यक वादक नसतात, मग त्या वादकांबरोबर आपण कसे गाऊ शकतो, त्याच्यानंतर वादकांची साथ संगत ही आपल्या गाण्याला कशी पूरक ठरू शकते किंवा आपलं गाणं त्याच्यामुळे किती उठावदार होऊ शकतं, ह्या सगळ्याचा अनुभव घेता यावा आणि लोकांसमोर धारिष्ट्याने आपली कला सादर करता यावी याकरता ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. त्यामधून अनेक विद्यार्थ्यांना थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढतो आहे. तसंच विशारदपर्यंत जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा त्यांना मंचगायन करायचं असतं. मंचगायन करताना ती रागप्रस्तुती आपल्याला साथीदारांबरोबर इतर लोकांसमोर जे अनोळखी आहेत त्यांच्यासमोर कशी सादर करता यावी याकरता हा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन असतं.
मॅम तुमच्याकडे अनेक स्टुडंट्स आहेत लाईक ऑफ डिफरंट एज ग्रुप्स आणि लर्निंग लेवल्स पण वेगवेगळे आहेत. अगदी. तर त्यांना सर्वांना मॅनेज करणं विथ द सेम डेडिकेशन, प्रत्येकाला समजून घेता आणि तेही न चिडता न रागवता, तर ही अपार ऊर्जा तुम्ही कुठून आणता? गाण्यातूनच. म्हणजे गाणं किंवा संगीत हेच जर एक ध्येय ठेवलं किंवा संगीतावरती असलेली प्रचंड निष्ठा आणि त्याविषयीचं असलेलं एक ध्यास आहे मला तो. म्हणजे आपण चांगल्या गोष्टी करता ते करतो आहोत, त्यामुळे अंतर्भावच इतका चांगला आहे त्याच्यासाठी मला, की गाणं आपलं लोकांपर्यंत पोचावं. मला जे गुरुजींना, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे मी ज्या ज्या गुरुजींकडे गाणं शिकती आहे त्या सगळ्यांकडून मला हे मिळालेलं आहे. कारण ते सगळेच तेवढ्याच पेशंटली सगळ्या गोष्टी करणारे होते. त्यामुळे मला अत्यंत त्याची सवय आहे की शांतपणे वेगळ्या वेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतीचं, आणि होतं ना असं, आपल्याकडे येणारी शिकायला येणारी लोकं जर त्यांच्या 4 गोष्टी बाजूला ठेवून शिकायला येत आहेत, तर मलाही ते शांतपणे देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक स्टुडंट मी पण आहे. मॅम आत्ता तुम्ही एक रिसेंटली PhD केलं लिव्हिंग लेजंड सुमन कल्याणपूरजी यांच्या सांगीतिक कार्यावर. तर सुमन कल्याणपूरजीच का? त्याला जोडून अजून एक प्रश्न की हे सगळं सांभाळताना PhD करणं एक सोपं नाही आहे. इतका सखोल अभ्यास आपण या ह्याच्यामध्ये उत्तीर्ण पण झालात. हो. अगदी ह्याच्यात ते कसं काय? म्हणजे ॲक्च्युली PhD करणं हे एक खूप लोकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण करायला बराच काळ, बराच पेशन्स, बराच अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक संयमित वृत्ती असणं खूप गरजेचं असतं. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला एक उत्तम मार्गदर्शक मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी मी माझ्या मार्गदर्शिका प्राध्यापिका डॉक्टर शीतल मोरे यांची खरं म्हणजे जन्मभरच म्हणेन मी ऋणी आहे. माझ्या सगळ्याच गुरूंची मी ऋणी आहे, पण PhDच्या बाबतीत तर खास सांगायचं तर मला मी जिथनं PhD केलं आहे ते श्रीमती नादा ठाकरसी महिला विद्यापीठ अर्थात SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी, महिलांच्या शिक्षणाकरता महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी उभी केलेली ही इतकी सुंदर वास्तू, आणि ज्याच्यामध्ये संगीताचं शिक्षण घेणं हे माझं भाग्य आहे की मला तिथे जाता आलं, मला तिथे MA करता आलं पहिल्यांदा. कारण मी खूप वेगळ्या विश्वातून आलेली होते. मी MCOM माझं पुणे विद्यापीठातून होऊन मी जवळजवळ 23 वर्षहून जास्ती काळ कॉर्पोरेट इंडस्ट्रीजमध्ये किंवा 23 वर्ष तर मी नॅशनल इन्शुरन्स अकॅडमीसारख्या एका मोठ्या संस्थेमध्ये काम केलं. आणि कसं योगायोग असतो की संगीतानेच मला बाहेरचं विश्व दाखवलं. त्यामुळे मला पुन्हा एकदा SNDTशी कनेक्ट होता आलं. SNDTमधून मी माझं MA पार करतानाच मला तिथल्या गोष्टींची माहिती मिळाली आणि मग असं लक्षात आलं की आपण तिथे काम करू शकतोय. तिथे काम करण्यामध्ये म्हणजे मी असिस्टंट प्रोफेसर व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करते जेव्हा, तेव्हा मला तिथे आनंद ह्या गोष्टींचा असतो की मी विद्यार्थ्यांमध्ये राहते, तरुण विद्यार्थिनींमध्ये राहते, मुलींमध्ये राहून त्यांच्याकडूनही खरं खूप ऊर्जा मिळते. दुसरी गोष्ट सातत्याने संगीत विषयात राहते. त्यामुळे SNDTच्या माध्यमामधून मला खूप काही शिकायला मिळालं, अजूनही शिकतेच आहे. आणि मग तिथे मी बघत असायचे ना की PhD करताना विद्यार्थिनी कसे विषय घेऊन येतात, मग काय करावं लागतं. मॅडमशी इतर विद्यार्थी जेव्हा चर्चा करतात तेव्हा माझं लक्ष असायचं थोडं आणि मग माहिती होत गेली. आणि मग मला असं वाटलं की आपणही हा विचार मांडूया. तर तेव्हा जेव्हा मी विचार मांडला तेव्हा मला माझ्या मार्गदर्शकांनी विचारलं की तुला नक्की कुठल्या पद्धतीची गाणी आवडतात, काय आवडतात. तर मी त्यांना जवळपास एक 5-10 गाणी सुमन कल्याणपुरांचीच गाऊन दाखवली. आणि मग असं लक्षात आलं की त्यांच्यावरती त्यांच्या गायन कारकीर्द एवढी मोठी झालेली आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्री, त्याच्यानंतर मराठीमध्ये भावगीतं, भक्तिगीतं, इतर भाषेतही त्यांनी जवळजवळ हिंदी मराठी धरून 13 भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. आणि इतकी मोठी कारकीर्द त्यांची असताना त्यांचा अभ्यास समाजासमोर आणावा, त्यांची कारकीर्द सर्व लोकांना माहिती व्हावी ह्या उद्देशाने मी हा विषय घेतला. आणि फॉर्च्युनेटली त्याला खूप चांगला मला प्रतिसादही मिळाला.
छान गाणी माझी त्यांच्याविषयी, म्हणून मी पहिलं गाणं सुमनताईंचंच गायलं. आणि आज लोक विचारत आहेत की छान त्यांचे विषयीचे कार्यक्रम तुम्ही कराल का, त्यामुळे तो आनंद आहे. आनंदच आहे. माझ्या संपूर्ण PhD प्रवासामध्ये जितकं माझ्या मार्गदर्शक, माझे गुरु यांचा संपूर्ण सहभाग आहे, तितकाच माझ्या कुटुंबाचाही खूप मोठा सहभाग आहे. कारण कुटुंबाचा पाठिंबा असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. हा 4 वर्षाचा प्रवास करताना कुटुंबाची साथही तेवढीच महत्त्वाची होती. माझे मिस्टर अमित धायगुडे, त्यानंतर माझा मुलगा आणि सून अद्वैत मैत्रेयी, त्याचबरोबर माझी मुलगी वैष्णवी आणि तेव्हा होऊ घातलेला जावई अनुज, या सगळ्यांचाही प्रचंड त्याच्यामध्ये सहभाग आणि सहकार्य मिळाल्यामुळे PhDचा प्रवास हा खरं तर सुकर आणि आनंददायी झाला. तर आज यंग जनरेशन आपल्या वेगवेगळ्या म्युझिक इंडस्ट्रीजमध्ये हे रमत आहेत. तर अशा काळात भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल किंवा एकंदर गाण्याबद्दल तुम्हाला त्यांना काय मेसेज द्यावं असं वाटतं? मेसेज किंवा असं देण्या इतकी खरं म्हणजे मी मोठी काही नाही आहे. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहावं. आणि तसं यंग जनरेशनसुद्धा शास्त्रीय संगीतात खूप काम करते आज. हां, म्हणजे मधला एक काळ असा वाटत होता की काय होईल का काय, पण असं नाही आहे. म्हणजे मला उलट आवर्जून काही गोष्टी बघायला मिळत आहेत की यंग जनरेशन पुन्हा पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळती आहे. त्यांना आवडत आहे त्या गोष्टी. म्हणजे कितीही अट्रॅक्शन्स, डिस्ट्रॅक्शन्स इतर गोष्टींची असली तरी संगीत ही कलाच, आणि त्यातून भारतीय शास्त्रीय संगीत ही कलाच इतकी भक्कम आणि त्याची पाळंमुळं इतकी सुंदर आहेत की नाही तरुण वर्ग, म्हणजे त्यांना जर कळलं ना की हे, आणि ते कळायला अर्थातच शेवटी मार्गदर्शक गुरु हे लागतातच. आणि कुठल्याही क्षेत्रात गेले तरी संगीत बेसिक हे शास्त्रीय पाहिजे. आणि छान करतायत, म्हणजे तरुण पिढीला एक योग्य पद्धतीने त्यांना मी म्हणेन चॅनलाइज करता आलं ना, तर ते छान करतात पुढे. आणि आजची तरुण पिढीमध्ये उलट टॅलेंट खूप आहे, भरपूर आहे. म्हणजे त्यांना करेक्ट मार्गदर्शन मिळालं तर ते खूप चांगलं काम करू शकतात. त्यामुळे तशी काही काळजी नाही, कारण आपल्या संगीताची पाळंमुळं भक्कम आहेत एकदम. मॅम, तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून अगदी बिझी शेड्यूलमधून माझ्या निमंत्रणाला तुम्ही ॲक्सेप्ट केलं. आणि आमच्या न्यूज अनकटच्या सर्व टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार. मी खूप आभारी आहे की मला इथे बोलवलं, आणि खरं म्हणजे इतक्या चांगल्या ऑकेजन निमित्त बोलवलं. कारण ह्या सगळ्यामध्ये मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की माझ्या सगळ्या गुरूंचे मी अत्यंत ऋणी आहे की ज्यांनी मला, आणि सगळ्यात पहिल्यांदा माझे आईवडील, ज्यांनी मला खरं या गोष्टीची ओळख करून दिली की तू करू शकतेस तर गाणं शिक. आणि माझ्या आईची खूप भूमिका होती पूर्वीसुद्धा, आणि की तिला वाटायचं की विशारद होणं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते त्या योग्य टप्प्यावर व्हावं. तर माझे आईवडील, नंतर माझे गुरु पंडित शरद गोखले, नलिनी गोखले, माझे काका श्रीकृष्ण खापरे, आत्ता मी ज्यांच्याकडे गाणं शिकते आहे ते कल्याण हुद्दार, माझ्या मार्गदर्शिका आणि माझ्या गुरु, माझ्या खरं म्हणजे त्या गुरु म्हणण्यापेक्षा सुद्धा आता एक महत्त्वाचा घटक आहेत माझ्या आयुष्यातल्या, की ज्यांनी मला खरोखर PhDसाठी पण म्हणा, आणि आत्तासुद्धा कुठल्याही टप्प्यावरती मी त्यांना शास्त्रीय संगीतातली, सुगम संगीतातली, शास्त्रीय संगीतातली तर खूप मला माहिती त्या सहजपणे देत असतात. त्या प्राध्यापिका डॉक्टर शीतल मोरे, ज्या SNDTच्या संगीत विभाग प्रमुख आहेत, त्यांचंही मोलाचं मार्गदर्शन माझ्या सांगीतिक आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गुरुजनांना माझे प्रणाम, माझं वंदन या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. तसं मलाही सांगावंसं वाटतं की तुमच्यामुळे आज मी ॲटलिस्ट मध्यमा प्रथम कंप्लीट केलेलं आहे. दॅट इज अगेन मी ऋणी आहे तुमची. त्यामुळे थँक्यू सो मच. सगळ्या गुरुजनांना वंदन करूया. आहे मंडळी, शब्द अपुरे पडतात जेव्हा गुरुच्या सानिध्यात असा एक निखळ संवाद घडतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज आम्हाला आमच्या गुरूंच्या अंतरंगातील काही मोती उलगडता आले. हीच मोठी सौभाग्याची गोष्ट. शेवटी इतकंच म्हणावं असं वाटतं, गुरु म्हणजे एक दिशा, एक दीपस्तंभ, एक अखंड ऊर्जा. आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या अनफर्गेटेबल मुवमेंटसाठी न्यूज अनकटचा विशेष आभार. पुन्हा भेटूया लवकरच
फक्त न्यूज अनकटवर.